शिवसेनेच्या गोठातून मोठी राजकीय अपडेट समोर येते। उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे लवकरच पक्षात मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे। 3 ते 4 मंत्र्यांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जाते। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांपूर्वी शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी देत ही त्यांच्यासाठी लिटमस टेस्ट असल्याचे संकेत दिले होते। मात्र ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगरचा अपवाद वगळता इतर ठिकाणी अपेक्षित यश मिळालं नाही। त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही अनेक भागात पक्षाची पकड कमी असल्याचं निकालातून स्पष्ट झालं। या पार्श्वभूमीवर मंत्री आणि काही आमदारांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। अकार्यक्षमतेचा फटका बसल्यामुळे शिंदे पक्षात भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे। फडणवीस सरकारमध्ये सध्या मंत्री असलेल्या काही नेत्यांची गच्छंती होऊ शकते असे संकेत देखील दिले जात आहेत। संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल, नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी आणि पक्षाची पुनर्बांधणी असा शिंदेंचा रोडमॅप असू शकतो। सर्व जिल्हा संपर्क प्रमुख, नेते आणि पदाधिकाऱ्यांना दौरे आणि बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पक्षाच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे। दरम्यान 3 ते 4 मंत्र्यांचे कान टोचल्याची माहितीही समोर येत असून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता वर्तवली जाते। आगामी काळात मोठ्या निवडणुका नसल्याने शिंदे संघटन मजबूत करण्यावर भर देणार का, याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।